मीरा, वेदा बरी आहे ना? हो, पण मी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा तेव्हा वेदा निष्प्राण खाली पडलेली होती. मी खूप घाबरले. मंजिरीचा जीव घ्यायला मी तिच्या अंगावर धावून गेले होते. पण मग अचानक एक अलगद हाक माझ्या कानावर पडली. वेदा वेदा मला आई म्हणाली. मी तिची हाक ऐकली आणि सगळं विसरून गेले. मंजिरी, तिची ती आहट, तिच्या त्या धमक्या, सगळं विसरले. काहीच आठवत नव्हतं. वेदाला जाऊन घट्ट मिठी मारली. पण तो क्षण जास्त वेळ नाही राहिला बाबा. मंजिरीने काहीतरी केलं आणि वेदाने मला क्षणात ढकलून दिलं. पण ठीक आहे, आपली आपली वेदा सुरक्षित आहे. पण मला सांग, मंजिरीला तुझ्यावर संशय आला नाही ना? नाही ताई. मग ठीक आहे. नाही, तिला आत्ता संशय आला नाहीये म्हणजे ती निर्धास्त होईल, निश्चिंत होईल. अशा भ्रमात राहू नका तुम्ही. ती नक्कीच सावध असणार. हो बाबा, म्हणूनच तिने वेदाला अजून तिच्या ताब्यात ठेवलंय. हो, यापुढे तुझ्या प्रत्येक हालचालीवर तिची बारीक नजर असेल. केवळ तुझ्याच नव्हे, आपल्या सगळ्यांच्या हालचालीवर नजर असेल तिची. त्यामुळे यापुढे आपण जे काही पाऊल उचलू ते अतिशय सावधगिरीने उचलावं लागेल. बाळा, तुझ्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते वेळ. मंजिरीला संशयही न येऊ देता, तिचा विश्वास राखत तू जितका जास्तीत जास्त वेळ काढशील तेवढा वेळ आपल्याला मिळेल पिंजरा बनवण्यासाठी. आपल्याला पिंजरा बनवावा लागेल. तळ्यातून कासवाला बाहेर काढावं लागेल. आणि हे सगळं जर आपण वेळेत करू शकलो तरच मंजिरीच्या अंताची सुरुवात होईल. वेदा, काय झालं? तू कशी आलीस? पोलीस सोडायला आले होते का तुला? आत्या, मी म्हणाले ना, ती काहीच सांगत नाहीये. काही नसेल आठवत तिला. आपण फोर्स करायला नको. वेदा, डोंट वरी. आपण बेस्ट ट्रीटमेंट घेऊ. मग तू स्ट्रॉंग झालीस ना की आपण आईस्क्रीम खायला जाऊ. या वेदा आणि खजिन्याचं काही कनेक्शन असेल का? हे आजकाल सगळेच हिच्या मागे असतात. वेदा, थोडंसं आठव ना. पण कोण सोडायला आलं होतं तुला? आत्या, प्लीज समजून घे ना. अगं, ते फक्त त्या विचारतायत ग. फक्त काही विचारू नका, जा तुम्ही. अरे, मला काळजी वाटते म्हणून विचारते ना मी. माया, आता या घरात काळजीलाही काही किंमत नाहीये. चल तू माया. वेदा, माझी प्रिन्सेस, माझी बबुडी, कशी आहेस तू? हा, कुठे होतीस तू? तुला खूप मिस केलं. तुला खूप मिस केलं मी. वेदा, बाबा काय बोलतोय बघ ना. तू लांब हो माझ्यापासून.
तुझी गरज होती त्यावेळेस तू कुठे होतास? मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, तू जा इथून. वेदा, अगं बाबा तुझ्यासाठी हे सगळं. मला कोणाशी काही बोलायचं नाहीये, तुम्ही सगळे जा इथून. अनन्या, ती आत्ता त्या स्थितीत नाही. मी बोलते तिच्याशी नंतर, तू जा. आई अगं काय बोलते ही? अनन्या, मी म्हणाले ना मी बोलते. हा, तू जाऊन झोप. तुला उद्या लवकर उठायचंय. वेदासाठी डॉक्टरांकडे जायचं ना तुला, जा. आजी, आजी, तू ह्याला पण इथून जायला सांग. हो. अथर्व, आता हा टाइमपास पुरे झाला. मी मीरालाही समजवलंय आणि तुलाही आठवण करून देते की मला लवकरात लवकर गुड न्यूज हवी आहे. किती वर्ष मी वाट बघायची रे. बरेचदा मी असा विचार करते की तू या दारातून आत येशील आणि मला म्हणशील की आई तू आजी होणार आहेस. ऐकायला मिळेल ना मला हे. लवकरच. पण हे मी फक्त वेदासाठी करतोय. मला तिला नॉर्मल करायचंय, आधीसारखं. लवकरच तुझ्या मनासारखं होणार. येस, लवकरच माझ्या मनासारखं होणार. तुझा अंत होणार. ओम ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. ओम ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. ओम ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. ओम ह्रीं क्लीं श्मशानकाली नमः. ओम ह्रीं क्लीं श्मशानकाली नमः. ओम ह्रीं क्लीं श्मशानकाली नमः.